नमस्कार मैत्रिणींनो, ही जी साई आहे तिचं मी घरगुती तूप बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता ही साई मी 10 दिवसाच्या दुधाची सासवली होती फ्रीजमध्ये आणि 2 दिवस इरजण टाकून व्यवस्थित झाकून ऊन येईल तर ते खिडकीत उन्हाच्या साईडला ठेवायचे। आता तुम्ही पाहू शकता आता रवीने कोणी लोणी वगैरे करत नाही, कारण का मिक्सर त्याच्याकडे मिक्सर आहे आणि लोणीने खूप जास्त वेळ लागतो करायला। तर हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। नंतर 2 वेळेस मिक्सर फिरवून घ्यायचं, जास्त वेळ चालू ठेवायचं नाही स्टार्टिंगला। तर तुम्ही पाहू शकता याच्या मस्त अशा गटड्या झालेल्या आहेत, पण आणखीन व्यवस्थित लोणी निघलेलं नाहीये। हे पहा मी एकदा मीडियम पाणी टाकून फिरवून घेतलं होतं। आता आपल्याला आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि जी त्याच्यामध्ये जे ताक म्हणतो आपण ते ताक निघलेलं आहे। खरं तर हे वापरायसारखं नाही, खायचं नाही, 8-10 दिवसाच्या लोणीचं आहे, खराब असतं हे। मग ते पाणी जे आहे ताकाप्रमाणे ते काढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि नॉर्मल पाणी टाकल्यानंतर आपल्याला आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान लोणी तयार होते। तुम्ही पाहू शकता आपण आणखीन एकदा पाणी टाकून मिक्सरवरून फिरवून घेतलं। थोडंसं बोटाच्या मदतीने आपल्याला जे नुसतं पाणी आहे व्हाईट कलरचं जे ताकाप्रमाणे निघतं ते काढून घ्यायचं आहे। आणखीन व्यवस्थित पाणी टाकायचं, दुसरं मिडियमच पाणी टाकायचं आहे, कारण का आपण जर गार पाणी टाकलं तर ते काय होतं गटाड्या होतात आणि त्याच्यामध्ये जे ताकाचं प्रमाण आहे ते तसंच राहतं, लोणी वेगळं होत नाही। तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, 3-4 वेळेस आपल्याला पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। पाणी नॉर्मलच टाकायचं आहे, 3 ते 4 वेळेस जोपर्यंत आपल्याला वाटतंय की ताकाचं प्रमाण आहे लोण्यामध्ये तोपर्यंत पाणी टाकायचं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे डबल पूर्णपणे। जोपर्यंत पांढरं पाणी निघायचं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचंय। आणि मैत्रिणींनो, हे तूप जरी थोडं होत असेल ना तरी ओरिजिनल आहे, घरगुती तूप आहे हे। तर थोडं असेल किंवा जास्त असेल पण घरगुती आहे, याच्यात मिलावट नसते। तर हे पहा आता मी काय केलंय, 3-4 वेळेस पाणी टाकून फिरवून घेतल्यानंतर फक्त लोणी आहे त्याचा गोळा झालाय तयार, ते बघुन्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकलाय। त्या बर्फाने काय करायचं, पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं, व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे। तर बर्फ टाकल्याने काय होतं, बर्फ आणि गार पाणी टाकल्याने आता त्याच्यात आपण धुतल्यासारखं होतं, मस्त लोणी धुवून घ्यायचं पाण्यात। आणि बर्फाने काय होतं, लोणी पातळ होत नाही किंवा वितळत नाही आणि मस्त फेटून घ्यायचं आहे बर्फाने। बर्फ इरगत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं व्यवस्थित, थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचं। नंतर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर खूप छान असं त्याचा गोळा तयार होतोय। असं बऱ्याच वेळेस हातात घेऊन त्याचा व्यवस्थित पाणी काढायचं आहे आपल्याला। तर हे पहा व्यवस्थित पाणी काढून घेतलंय मी, एकदम छान आणि केवढा गोळा झालाय तुम्ही पाहू शकताय। आणि घरगुती दुधाचं नाहीये, जे विकत दूध आणते मी त्याच्यावरची साई काढलेली आहे, कुणालाच खरं वाटणार नाही। 8 ते 10 दिवसाची साई काढते मी आणि तूप बनवते। तर हे आपण काढून घेतले आता। आणि पहिलं तर काय करायचे माहिती, बऱ्याच वेळेस तूप करायला पितळेची कढई वापरायची, पण आपल्याकडे पितळेची कढई नसल्यामुळे तुम्ही लोखंडाची कढई सुद्धा छान घासून घेऊन वापरू शकता। काही पदार्थ लोखंडाच्या भांड्यामध्ये छान लागतात आणि लोखंडाच्या भांड्यातले पदार्थ खाल्लेले चांगले असतात, पण तूप टिकावं आणि खूप छान होतं। तर त्याच्यामध्ये मी 6 ते 7 तुळशीचे पानं स्वच्छ धुवून तुपाच्या गोळ्यावर ठेवलेले आहेत आणि ते आता आपल्याला मस्त कडवून घ्यायचं आहे। तुपाला काही वगैरे दुसरं टाकायचं नाहीये, कारण का उपासाला वगैरे वापरतो आपण, त्याच्यामुळे फक्त तुळशीचे पानं टाकले तरी खूप छान तूप होतं आणि तुळशीच्या पानामुळे खराब होत नाही आणि त्याचा सुगंधही छान येतो। तर असंच आपल्याला आता एकदम इतळेपर्यंत तूप व्यवस्थित कडवून घ्यायचं आहे। आता तूप कडतंय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला तरी तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पूर्ण तूप आपण कडवून घेऊया। तुम्ही पाहू शकता तूप एकदम मस्त कडत आलेला आहे। आता 4-5 मिनिट मी कॅमेरा बंद करते, कारण का त्याला थोडासा वेळ लागतो आणि तूप जे आहे ते स्लो गॅसवर आपल्याला कडवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता तूप वेगळं होत आहे
आणि जी रवासारखं म्हणजे जी ताक म्हणतो आपण, त्याचं जे मध्ये राहणार आहे थोडंसं, ते कलर चेंज करीत आहे ताक, आणि त्याच्यातलं तूप वेगळं होत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडं थोडं आता तूपसुद्धा तयार व्हायला लागले. अशाच प्रकारे आपल्याला स्लो गॅसवर व्यवस्थित तूप आहे ते कडवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता तूप कडत आलेलं आहे. आता पूर्णपणे तूप तयार झाले. पण दुकानात मध्ये कसं व्हाईट कलर येतो तुपाला, आपल्याला तसं नाही कडवायचं आहे, जास्त तूप कडवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता आता कलर चेंज होतोय तुपाचा. अशाच नवीन व्हिडिओ पाहायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुपाची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.